सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात शहर विकासासंदर्भात महत्त्वाची भूमिका मांडली। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी त्यांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक खजिनदार बनसोडे यांनी केले। महापौरांनी विविध विषयांवर पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली। शहरातील 50 पैकी 14 स्मशानभूमी अद्ययावत केल्याची माहिती देत उर्वरित स्मशानभूमींच्या सुधारणा कामांनाही गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले। सध्या शहरात 3 ते 4 दिवसांनी होणारा पाणीपुरवठा किमान 2 ते 3 दिवसांनी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून निवृत्त अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून मार्ग काढण्यास प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। धूळमुक्त सोलापूरसाठी नवीन मशिनरी खरेदी केली जाणार असून सिद्धेश्वर लेक येथील मासे ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर डीपीडीसी निधीतून 1.5 कोटी रुपये मिळवून फाउंटन मशीन व आवश्यक साहित्य खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला। तसेच B2चा प्रश्न मार्गी लागत असून आता गुंठेवारी प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले। अनेक धुळीचा विषय आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आहेत आणि पाण्याचा विषय आहे। पाण्याचा देखील आज आपल्याला माहिती आहे, गेले 8-9 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाणी जवळपास 3 दिवसाआड 4 दिवसाआड काही भागामध्ये मिळतं। तर मी हातोड भागातून निवडून आल्यास ना कारणाने मला पाण्याची जाण, लोकांना पाणी वेळेत आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे, हे अतिशय म्हणजे लोकांचं या ठिकाणी पाणी व्यवस्थित यायला पाहिजे अशी मागणी असती। म्हणून मी पाण्यावर या ठिकाणी काम चालू केलं आणि निश्चित माझ्या हातून जेवढं होता येईल तेवढं मी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी बोललं की आयुक्त साहेब की गेले आपले जे पूर्वी रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, जवळपास 6-7 अधिकारी आहेत, त्यांना अतिशय चांगला अनुभव आपल्याला सोलापूर शहराचा आहे। आपल्याला ह्याच्या आधी आम्ही 2 दिवसाआड पाणी या ठिकाणी घेतलं होतं शहराला। त्यांना जर ते या ठिकाणी मानधनावर जर आपण नियुक्ती केली तर निश्चित ते पण या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत म्हटल्यानंतर आयुक्त साहेबांनी पण होकार या ठिकाणी दिला। निश्चित आता जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची एक प्राथमिक बैठक घेतली। त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला साहेब एक आता समोर उन्हाळा आहे, आम्हाला निश्चित आपण तुम्ही जे म्हणता ते आपण सर्व तुमची जर मागणी असेल तर आपण प्रॅक्टिकली करून बघू, पण आम्हाला थोडंसं वेळ हवाय, कारण का आता उन्हाळा असल्या कारणाने लगेच जर आपण काय करायला गेलो तर लोकांचा अजून जरा रोष त्या ठिकाणी येईल असं ते म्हणत होते। पण निदान 3 दिवसाआड तर पाणी या ठिकाणी सोलापूर शहराला केलं पाहिजे, 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड अशी आमची मागणी होती। बरं म्हणले, ते ऐकून घेतले। जागेवर आपण व्हिजिट करून सर्व जुन्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन अजून तिथं काय करता येईल आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं झाले, स्टेडियमचं या ठिकाणी आपले कामं झाले। सोलापूर शहरात आता आपण म्हणतो ते कॉम्पॅक्ट मशीन, धूळ मशीन जी आपण घेतलेली, त्या ठिकाणी आधी 70 किलोमीटर मशीन चालायची, त्याच्यानंतर कालांतराने 30 किलोमीटर या ठिकाणी ते एका एजन्सीला देण्यात आलं। तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी रूट वाढवून आपल्या सोलापूर शहरातले जे डस्ट आहे, मेन रोडला जे डस्ट आहे ते कसं कमी करता येईल याच्यावर आमचं भर राहणार आहे। आणि निश्चित अनेक सूचना मी पत्रकार बांधवांना पण मी विनंती करतो की तुमचे जे काय अजून अनेक सूचना जे असतील, कारण का तुम्ही समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही समाजाचे जे विषय आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करत असता, तर जे काय अजून काय प्रलंबित विषय असतील तुम्ही आम्हाला सांगावे, आम्हाला मदत करावी। आम्ही निश्चित एक प्रामाणिकपणे या ठिकाणी आमच्या तर परीने आम्ही करणारच आहोत। पत्रकारांचे जे विषय असे विषय असतात की ते महत्वाचे विषय असतात, ते देखील आपले जेवढे काही विषय असतील आम्ही निश्चित या ठिकाणी सोलापूरच्या सुशोभीकरण, सोलापूरच्या सौंदर्यावर भर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित एक प्रामाणिकपणे काम करू। मला माहिती आहे महापौर म्हणजे सोलापूर शहराची अतिशय एकदम जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे महापौरची। तर हे निश्चित आम्ही या प्रॅक्टिकली जागेवर जाऊन प्रत्येक गोष्ट, त्यात अकाउंट ऑफिस असेल, चीफ ऑडिट असेल, आपलं महापालिकेतले जेवढे काही अधिकारी असेल त्यांना सोबत घेऊन जागेवर स्पॉट व्हिजिट करून सगळे विषय मार्गी लावायचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे। एवढंच मी सांगतो। आणि पत्रकारांचं तुम्ही या ठिकाणी भैया विषय मांडलात ते एक सांगतो की अतिशय चांगले उपक्रम तुम्ही पत्रकार लोक या ठिकाणी राबवता। आणि मेडिक्लेमचा विषय असेल, गृहनिर्माणचा जो विषय आहे तो जर माझ्या कार्यकाळात झाला मला निश्चित या ठिकाणी खूप आनंद होणार आहे। आणि माझ्या हातून जे शासन दरबारी राजकारण न करता समाज त्याच्यामध्ये राजकारण कुठलंही न करता फक्त एक समाज कार्य म्हणून जे काय माझ्या हातून करता येईल मी निश्चित या ठिकाणी राज्यस्तरीयच्या लेवलला मी या ठिकाणी पाठपुरावा करून आपलं गृहनिर्माणचा जो विषय आहे त्या ठिकाणी मी सोडवण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार। आदिला नदीच्या बाबतीत जी बैठक झाली त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटकडे कुठलीही माहिती नव्हती,
त्यांच्याकडे कुठली कागदपत्र नव्हते आणि आपल्या आदिला नदी जो आहे 100 वर्षानंतर जवळपास या ठिकाणी नदीचं स्वरूप आपल्याला पुण्या नाक्याजवळ या ठिकाणी आलं होतं. त्या ठिकाणी जर नाला अस्तित्वात असला असता तर त्या ठिकाणी तेवढं पाणी ओसरलं गेलं नसतं, अशी माझी मागणी होती. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूर्वीच या ठिकाणी निदान नाला तर झाला असता तर ते पाणी ओसरून एवढं रान खराब झालं नसतं, अशी माझी मागणी होती. कुणालाही त्यात वाचवण्याचा किंवा कुणाला काय शह देण्याचा या ठिकाणी विषय नव्हता. जर आदिला नदी जर आपल्या शहरातून जर सीना नदी जी आहे ज्याप्रमाणे आपला जर पुढे येऊन जर आपल्या सोलापूर शहरातून जर कंटिन्यू जर होत असेल तर एकदम अतिशय चांगलं ही बाब आहे. आणि निश्चित पर्यावरण प्रेमी जे आहेत आपल्या त्यांना सोबत घेऊन, काही लोकांना गैरसमज झाला की त्या ठिकाणी नाला करा असं म्हणले वगैरे, त्या ठिकाणी नाला नव्हता. काही जरी बशीसारखं असं पूर्ण फ्लॅट रान त्या ठिकाणी होतं. निदान नाला जरी अस्तित्वात असला असतं तर एवढं रान म्हणजे पाणी ओसरलं नसतं असं माझं त्या ठिकाणी बोलायचं विषय होता. पण माझ्या विषयाचं वेगळं विपर्यास त्या ठिकाणी झाला. निश्चित या ठिकाणी जर नदी जर जात असेल तर आम्हाला या ठिकाणी अभिमान असणार आहे की सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याला काम करून त्याला उपाययोजना काय करायला पाहिजे ते आम्ही करणार. कुणाला या ठिकाणी शह देण्याचा किंवा कुठल्या प्लॉट धारकांना वगैरे शह देण्याचा या ठिकाणी कुठलाही विषय नसणार आहे, हा माझा खुलासा आहे या ठिकाणी.